नमस्कार मैत्रिणी. आज मी तुम्हाला एक खूप कॉमन प्रश्नाबद्दल सांगणार आहे. खूप लेडीज माझ्यासाठी म्हणजे माझ्याकडे खूप सर्व डिटेल्स मागतात, घेतात, सर्व समजूनसुद्धा घेतात. काही डाऊट असतील तर विचारतात पण शेवटचा प्रश्न असा विचारतात की मॅम, मी जॉईन तर करेन, मला हे काम खूप आवडले, पण माझ्यासोबत कोणी जॉईन नाही झालं तर मी काय करू? आज मी याच प्रश्नाचं खरं उत्तर देणार आहे. कारण कसं असते माहिती आहे का मैत्रिणींनो, हा प्रश्न विचारण्याचा लेडीज चुकीच्या नाही आहेत. कारण नवीन काही सुरू करताना आपल्या मनात भीती असते. लोक काय म्हणतील, आपण करू शकू का नाही, आपल्यासोबत लोक जॉईन होतील का नाही, हे सर्व प्रश्न मनात येतात. पण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे का, आपण शिकण्याआधीच निकाल लावतो. मी त्यांना एकच गोष्ट सांगते की मॅम, तुम्ही अजून जॉईनही केलं नाही, तुम्हाला इथे काय शिकवतात तेही माहीत नाही, तुम्हाला कोणती स्किल्स शिकायला मिळणार हेही माहीत नाही. मग तुम्ही आधीच असा कसा निर्णय घेतला की तुमच्यासोबत कोणी जॉईन करणार नाही. याचा अर्थ एकच तुम्हाला की स्वतःवर विश्वासच नाही आहे. समजा एखादा मूल सायकल शिकत असेल, पहिल्या दिवशी तो पडतो. जर तो असं म्हणला की मी सायकल शिकणार नाही कारण मी पडतोय, तर तो कधी सायकल शिकेल का? नाही ना. पण जर तो रोज थोडं थोडं शिकायला, प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तर काही दिवसांनी तो आरामात सायकल चालवतो. बिझनेस आणि स्किल्स शिकणं याचं पद्धतीने आहे. रोज हळूहळू थोडं थोडं शिकाल ना, एक दिवस त्याच कामामध्ये तुम्ही परफेक्ट बनाल. लोक तुमच्यासोबत तेव्हा जॉईन होतात जेव्हा त्यांना तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स दिसतो. जेव्हा तुम्ही शिकता, जेव्हा तुम्ही काम करता, जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल बदलता, तेव्हा लोक स्वतः येऊन विचारतात, तू काय करतेस गं? मला खूप छान वाटते, तुझे स्टेटस खूप पॉवरफुल असतात, मलाही या गोष्टी शिकायच्या आहेत. बरोबर आहे ना? म्हणून लक्षात ठेवा, लोक जॉईन होतील की नाही हा प्रश्न आहे, खरा प्रश्न आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का? जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल, शिकायला सुरुवात कराल, तर लोक आपोआप तुमच्याकडे येतील. कारण जेव्हा स्वतःवर विश्वास स्वतःला नसतो, तेव्हा समोरच्याकडून आपल्यावर विश्वास ठेवण्याचा आपण कसं विचार करू शकतो? तुम्ही एकदा स्वतः कॉन्फिडन्सपणे करून पहा, शिकून पहा. कोणतीही गोष्ट शिकण्याच्या आधी रिझल्ट लावू नका. तुम्ही जर किचन रूमच्या समोर उभा टाकला, स्वयंपाक बनवून पाहिजे म्हणल्यावर स्वयंपाक बनवून भेटेल का? तुम्ही आज जा, सगळ्या गोष्टी, सगळी प्रक्रिया कराल तर स्वयंपाक ताटात येईल, नाहीतर तुम्ही उपाशी राहाल. मान्य आहे ना? मुलगा शाळेत जातो, शाळेतून येतो, शाळेतून आल्यानंतर जो होमवर्क आहे तो होमवर्क घेऊन बसल्यावर होमवर्क होतो. तो जर विचार केला की माझा होमवर्क आज होणार का, होणार नाही, असा विचार केल्यावर होईल का? नाही होणार. तर बिझनेसही अशीच गोष्ट आहे. तुम्हाला इथे प्रत्येक गोष्ट शिकावी लागते. कारण जोपर्यंत तुम्ही शिकण्याला वेळ देणार नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येणारच नाही. त्यासाठी तुम्ही शिका, कॉन्फिडन्स व्हा, मग तुमच्या समोर आपोआप अपॉर्च्युनिटी यायला सुरुवात होतात. तुम्हालाही कळणार नाही की तुमची इन्कम कधी स्टार्ट झाली. माझंही असंच काहीतरी झालेलं आहे. म्हणून मैत्रिणींनो, मी सांगते की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, स्किल शिकायला सुरुवात करा. त्यानंतर पहा तुमच्याकडे कसे लोक येणार नाही. फक्त एक गोष्ट इम्पॉर्टंट असते, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी. जोपर्यंत या दोन गोष्टीवर तुम्ही काम करणार नाही, तोपर्यंत बिझनेस तुमच्यासोबत काम करणार नाही. आणि हो, हा बिझनेस असा नाही आहे की तुम्ही आज जॉईन कराल, उद्या श्रीमंत व्हाल. हा बिझनेस असा आहे, रोज 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 शिकावं लागते, तिथून घडत जाल, तिथून तुमची इन्कम स्टार्ट होईल. इन्कम स्टार्ट झाल्यानंतर हळूहळू तुम्ही स्वतःचे निर्णय घ्यायला सुरुवात करा. असं नाही की तुम्हाला इथे खोटं बोलून कोणी जॉईन केलं जाईल. जिथे आज तुम्ही जॉईन करा, उद्या तुम्हाला हजारो रुपये मिळतील, तर हे काम फ्रॉड आहे, समजून घ्या. इथे स्किल शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मैत्रिणींनो, कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी भीती बाळगू नका.
आधी शिका, समजून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जिथे आत्मविश्वास असतो तिथे लोक आपोआप जुळले जातात. माझा अनुभव आहे. मला स्वतःवर विश्वास आहे म्हणून माझ्यासोबत लोक जोडतात आणि मी आज ॲज अ ट्रेनर म्हणून कंपनीमध्ये काम करत आहे. तुम्हालाही जर स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी सुरुवात करायची असेल तर वाट पाहू नका कोणत्या गोष्टीची, लगेच सुरुवात करा. धन्यवाद.